नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। पहिला घटक आहे शालेय वार्षिक तपासणी, त्यातील प्रास्ताविक पाहूया। शालेय वार्षिक तपासणीच्या तपासणी अधिकारी मार्गदर्शक बनून जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करायला हवे। शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षण विस्तार अधिकारी यांना अधिकार दिल्यास ते शालेय वार्षिक तपासणी घेतात। या ठिकाणी कोणते अधिकारी तपासणीसाठी येतात हे महत्त्वाचे नसून तपासणीसाठी योग्य तयारी करणे महत्त्वाचे आहे। शालेय वार्षिक तपासणी एकाच वेळी विविध अधिकाऱ्यांकडून होते। ते पुढील बाबींची पाहणी करतात: 1. शैक्षणिक मार्गदर्शन, 2. आर्थिक मार्गदर्शन म्हणजे प्राप्त अनुदान विनियोग तपासणी आणि 3 आहे शालेय दप्तर तपासणी। त्यातील शैक्षणिक मार्गदर्शनमध्ये माध्यमिक शाळांचे दैनंदिन अध्ययन अध्यापनाचे काम कोणत्या पद्धतीने चालते, अध्यापन परिणामकारक होते किंवा नाही, विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान त्यांच्या पचनी पडते किंवा नाही याची वर्गात बसून प्रत्यक्ष पाहणी केली जाते व आढळणाऱ्या त्रुटी शिक्षक सभा घेऊन अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केले जाते। तिसरा जो मुद्दा आहे तो आर्थिक मार्गदर्शन। शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची नोंद शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व्यवस्थित ठेवली जाते किंवा नाही याची पाहणी केली जाते। उदाहरणार्थ डेबुक, कॅशबुक, वाउचर, बँक शिल्लक, रोख शिल्लक, कीर्द, खतावणी इत्यादी व मार्गदर्शन केले जाते। 4. शालेय दप्तर तपासणी। शालेय माध्यमिक शाळा संहिता सुधारित आवृत्ती 1986 प्रमाणे 1 ते 24 रजिस्टर अद्ययावत ठेवली आहेत की नाही याची पाहणी केली जाते। रजिस्टर कशी ठेवावीत याबाबत मार्गदर्शन केले जाते। शालेय तपासणी म्हणजे फक्त अधिकाऱ्यांच्या भेटी किंवा त्यांनी शेरे नोंद देणे असे स्वरूप नसून त्यांच्याकडून होणारे मार्गदर्शन महत्त्वाचे असते। म्हणून प्रतिवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील वार्षिक तपासणी घेऊन तपासणी अहवाल शक्यतो लवकर त्या संबंधित शाळांना देण्यात यावेत असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे। शालेय वार्षिक तपासणी 2 प्रकारे घेण्याची प्रथा आहे: 1. अचानकपणे शालेय वार्षिक तपासणी घेतली जाते, 2. शाळांना 15 दिवस अगोदर कळवून शालेय वार्षिक तपासणी घेतली जाते। उच्च माध्यमिक शाळांच्या बाबतीत पथक तपासणी म्हणजे पॅनल इन्स्पेक्शन घेतली जाते। शालेय वार्षिक तपासणीच्या वेळी काही मुख्याध्यापक गोंधळून जातात। वास्तविक गोंधळून जाण्याचे कारण नाही। शालेय वार्षिक तपासणीची पूर्वतयारी नियोजनपूर्वक केली असली म्हणजे कोणतीही अडचण निर्माण होत नाही। सर्वसाधारणपणे वार्षिक तपासणी झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी आपल्याकडून काही त्रुटी उणिवा राहून जातात। त्या त्रुटी किंवा उणिवा पुन्हा राहू नयेत म्हणून काही खबरदारीच्या सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे। 5वा मुद्दा आहे मार्गदर्शक सूचना। त्यामध्ये पहिला आहे जनरल रजिस्टर। दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे काम संपल्यानंतर अगर शालेय तपासणीपूर्वी जनरल रजिस्टरमधील प्रत्येक नोंद तपासल्याबद्दल मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावापुढे लघु स्वाक्षरी करावी। तसेच प्रवेश देऊन संपल्यानंतर शेवटी मुख्याध्यापकाची सही आवश्यक आहे। दाखल्यावर कोणत्याही इयत्तेत प्रवेश घेतला, रजिस्टर नंबर, तारीख घालून मुख्याध्यापकांनी सही करणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मागणीनुसार शाळा सोडल्याचा दाखला दिला असल्याचा दाखला, मागणीचा अर्ज दप्तरी लावून शाळा सोडल्याचा दाखला घ्यावा व तशा प्रकारची नोंद जनरल रजिस्टरमध्ये त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर करावी। या जनरल रजिस्टरमधील नोंदींचा शैक्षणिक वर्षातून 2 वेळा ताळमेळ घालावा: सप्टेंबर आणि 31 मार्च, कारण यावेळी सांख्यिकी माहिती शासनाला पाठवायची असते। नवीन वर्षाकरिता नवीन पानाचा वापर करावा। एका पानावर 7 नावे व्यवस्थित नोंद केली आहेत
किंवा नाही हे पाहावे. 2. शासनाची मान्यता. शाळेला शासनाची मान्यता मिळाली असल्यास त्या पत्राची प्रत व व्यवस्थापन मंडळाला धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या नोंदीपत्राची झेरॉक्स प्रत काचपेटीत वा फ्रेम करून लावणे जरुरीचे आहे. 3. वर्गांची संख्या व क्षेत्रफळ. शालेय इमारतीमध्ये विविध वर्ग भरतात. सर्व तुकड्यांसह व त्या प्रत्येक वर्गाचे क्षेत्रफळ किती इत्यादी माहिती तयार ठेवावी. 4. वर्गवार व तुकडीवार पटसंख्या. मुख्याध्यापकांच्या टेबलावर किंवा अन्यत्र वर्गवार तुकडीवार पटसंख्या मुली व एकूण अनुसूचित जाती जमाती भटक्या जाती इतर अशी जातवार मुले अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती इतर अशी जातवार मुले व मुली यांची संख्या दाखविणारा तक्ता तयार करून लावायचा. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी त्यांची माहिती व संख्या दर्शवणारे तक्ते, गाववार येणाऱ्या मुलामुलींचे तक्ते, शाळेचा नकाशा इत्यादी माहिती नेहमीच तयार करून ठेवावी. या ठेवलेल्या आकडेवारीत होणाऱ्या बदलांची नोंद मधून घेतली जावी. 5. शाळेच्या इमारतीचा आराखडा. यामध्ये शालेय इमारतीचा आराखडा, वर्गखोल्यांची संख्या, क्षेत्रफळ, आरोग्याच्या सुविधा, भाडे, दाखले इत्यादी माहिती तयार ठेवावी. 6. क्रीडांगणाचे क्षेत्रफळ. शाळेला उपलब्ध असणाऱ्या क्रीडांगणाचे क्षेत्रफळ काढलेले असावे, त्याची नोंद ठेवलेली असावी. खेळाचे साहित्य विविध प्रकारांनुसार लावलेले असावे. क्रीडा साहित्य नोंदवहीत नोंदवलेले असावे. नाश पावलेल्या व नष्ट झालेल्या साहित्यांची नोंद ठरावाद्वारे करून तसा शेरा नोंदवहीत करून ठेवावा. 7. फर्निचर व इतर साहित्य. मुख्याध्यापकांनी प्रतिवर्षी जड वस्तू नोंदवहीमधील फर्निचर व इतर साहित्य यांची पडताळणी घेऊन नोंद करावी. नष्ट झालेल्या व मोडलेल्या वस्तूंच्या नोंदी शालेय समितीमध्ये ठराव करून रद्द कराव्यात. अशा नोंदवह्यांमध्ये करून घ्यावे. त्याचप्रमाणे दुरुस्त करावयाच्या फर्निचरबाबतची ठरावही करून ते दुरुस्त करून घ्यावे व तसा शेरा रजिस्टरमधून मारून घ्यावा. शाळेत असणाऱ्या फर्निचर अथवा तक्ता तयार करून लावावा. तक्ता पुढील कॉलममध्ये करावा. इथे एक कॉलम दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही तो तक्ता तयार करायचा आहे. त्यामध्ये अनुक्रमांक, वस्तूंचे नाव, संख्या आणि शेरा. मग जे काही वस्तू असतील, खुर्ची, टेबल, बाके, फळे, कपाटे प्रकारावारीनुसार आणि वर्ग टेबल्स यांची सर्वांची संख्या आणि त्याप्रमाणे शेरा चांगल्या वाईट अवस्थेतील तो नोंद करावा. त्यानंतर वाचनालय. शालेय ग्रंथालयाकरिता एक रजिस्टर असावे. प्रत्येक खरेदी केलेल्या पुस्तकांची नोंद यामध्ये व्हावी. त्या नोंदी करण्याचे काम ग्रंथपालाकडे म्हणजे ग्रंथपाल नसल्यास एका शिक्षकाची निवड करून त्याच्याकडे द्यावे. विद्यार्थी वाचनालय व शिक्षक वाचनालय यांच्याकरिता पुस्तकांची खरेदी करावी. सर्व जड वस्तूंवर ऑइल पेनने क्रमांक व खरेदीचे वर्ष नोंदवून ठेवावे. नोंदवह्यांमध्ये त्याची नोंद करावी. पुस्तके ठेवण्याकरिता काचेची कपाटे असावीत. त्यामध्ये पुस्तकांची वर्गवार मांडणी करावी. उदाहरणार्थ काव्य, नाट्य, एकांकिका, लघु कादंबरी, लघुकथा, आत्मचरित्र, कादंबरी, इतिहासशास्त्र, संदर्भकोश इत्यादी. मुख्याध्यापकांनी वर्षातून 2 वेळा पुस्तकांची पडताळणी घेऊन शेरा मारून ठेवावा. पुस्तके गहाळ झाली व वाळवीने खाल्ली असा प्रकार झाल्यास शाळा समितीसमोर सदरचा प्रश्न मांडून ठराव करून घ्यावा. सभेत झालेल्या निर्णयाची नोंद नोंदवहीमध्ये करून ठेवावी. नोंदवहीमध्ये पावती क्रमांक, खरेदी क्रमांक, किंमत, प्रकाशकाचे नाव, पृष्ठसंख्या, लेखकाचे नाव आदी नोंदी करून ठेवावेत व मुख्याध्यापकांनी प्रत्येक खरेदी केलेल्या पुस्तकांसमोर लघु स्वाक्षरी करून ठेवावी. अभिलेख नोंदवह्या.
माध्यमिक शाळा संहिता सुधारित आवृत्ती 1986 यातील नियमानुसार माध्यमिक शाळेच्या प्रमुखाने रजिस्टर क्रमांक 1 ते 24 अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. सर्व बांधणी रजिस्टरांना पृष्ठांक करून त्याप्रमाणे मुख्याध्यापकाने सही शिक्क्यानिशी पुढील प्रमाणे दाखला लिहून ठेवावा. सदर रजिस्टर 1 ते 100 पानांचे असून त्यांना पृष्ठांकन करण्यात आलेले आहे हे पाहून समजून सही करण्यात आली आहे. शालेय कीर्द खतावणी तदनुषंग येणाऱ्या सर्व नोंदवह्या वेळच्या वेळी लेखनिकांच्या सहाय्याने पूर्ण करून लेखनिक व मुख्याध्यापक यांनी त्यांच्या सह्या करून कराव्यात. तपासणीच्या दिवशी त्यात अपुरेपणा आढळल्यास आढळता कामा नये. 10 पगारपत्रक. दर महिन्याचे पगारपत्रकावर पगार बँकेत जमा होतोच. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रेव्हेन्यू स्टॅम्प लावून त्यावर सह्या घ्याव्यात. बँकेमार्फत पगार होत असल्यास बऱ्याच वेळेला सह्या केल्या जात नाहीत. 11 हजेरीपत्रक. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या हजेरीपत्रकावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे आधी सह्या करून घ्याव्यात. रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कोणत्या प्रकारची रजा आहे त्याची नोंद लाल शाईने शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी करावी व रजेचा अर्ज रजा फाईलला लावून ठेवावा. सर्व सुट्ट्या लाल शाईने मांडून ठेवा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने सुद्धा आपल्या नावासमोर सही करणे आवश्यक आहे. 12 सेवा पुस्तके. सेवा पुस्तकातील सर्व नोंदी अद्ययावत करून ठेवाव्यात. वेतन, रजा, वेतन निश्चिती, इतर नोंदी, वैद्यकीय दाखले इत्यादी त्यांच्यावर कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या सह्या असाव्यात. 13 कॅटलॉग. वर्ग शिक्षकांनी विद्यार्थी हजेरीपत्रकावरील नोंदी शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच 5 मिनिटात पूर्ण कराव्यात. फी वसुली, आर्थिक सवलत, जात व पोटजात, जन्मदिनांक आदींची नोंद करून ठेवावी. वर्ग शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावासमोर स्वाक्षरी करून ठेवावी. दररोज हजेरी घेऊन झाल्यानंतर सरासरी उपस्थिती काढून ठेवावी. महिन्याच्या शेवटी पहिले अक्षर पान व चौथे पान हे भरून संबंधितांच्या सह्या घेऊन ठेवाव्यात. 14 शाळा समिती व विद्या समिती. मुख्याध्यापक हे शाळा समितीचे सेक्रेटरी असल्यामुळे वर्षातून 6 सभा होतील असे त्यांनी पाहावे. प्रत्येक सभा झाल्यानंतर त्या सभेच्या शेवटी नोंदी इतिवृत्ताच्या स्वरूपात शालेय समिती इतिवृत्त नोंदवहीमध्ये लिहून ठेवावेत व पुढील सभेत त्या इतिवृत्ताच्या सभेची मान्यता घ्यावी. 15 प्रयोगशाळा. प्रयोगशाळा स्वच्छ कशी राहील याची दक्षता घ्यावी. साहित्याची मांडणी काचेच्या कपाटात व्यवस्थित वर्षभर केलेली असावी. वेळोवेळी प्रयोगाकरिता वापरण्यात आलेले साहित्य प्रयोगशाळा परिचरामार्फत स्वच्छ धुवून कपाटात व्यवस्थित मूळ ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. प्रयोगशाळेमध्ये इतर अनावश्यक साहित्य ठेवण्यात येऊ नये. प्रयोगशाळा साहित्यांच्या नोंदवह्या ठेवण्यात याव्यात. 1 खरेदी केलेल्या साहित्याची नोंद वही. 2 वापरलेल्या साहित्यांची नोंद करण्यासाठी नोंदवही म्हणजे वापरलेल्या वस्तूंची नोंदवही. मुख्याध्यापकांनी या नोंदवहीमधून पाहणी करावी. प्रयोगशाळेच्या जबाबदारी सेवा ज्येष्ठ विज्ञान शिक्षकावर सोपवावी. शैक्षणिक माहिती. शाळेत चालू असलेल्या विविध शैक्षणिक प्रकल्पांची माहिती तयार ठेवावी. अल्पभाषिक रजिस्टर, दत्तकपत्रक योजना, 1 मूल 1 झाड, शाळा समूह योजना, गीतमंच, धडपड व्यासपीठ, विज्ञान मंच इत्यादी उत्पादन माहिती तयार ठेवावी. 17 निकालपत्रके. प्रथम घटक चाचणी, प्रथम सत्रार्थ आवश्यक परीक्षा, द्वितीय घटक चाचणी, द्वितीय सत्रांत परीक्षा यांची निकालपत्रके व उत्तरपत्रिका
तयार ठेवावे. शालेय तपासणीपूर्वी झालेल्या परीक्षांची नोंद, निकालपत्रके तयार ठेवावी. चित्रकला परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षा यांच्या नोंदी तयार ठेवाव्यात. 18. शैक्षणिक साहित्य वापराच्या नोंदवही. शैक्षणिक साहित्य वापराची नोंदवही पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक यांच्या कक्षात असावी. दैनंदिन अध्यापनाच्या वेळी प्रत्येक शिक्षकाने आपल्या शैक्षणिक साहित्यांची नोंद त्यामध्ये करून ठेवावी. पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक यांनी त्यावर आपली स्वाक्षरी करावी. शैक्षणिक साहित्य वापराची जी नोंदवही आहे त्यामध्ये पुढीलप्रमाणे नोंदी असाव्यात. इयत्ता, तुकडी, विषय, पाठसाहित्याचे नाव आणि नाव व सही. 19. मुख्याध्यापकांचे कार्यालय. मुख्याध्यापक यांच्या कार्यालयामध्ये खालील माहिती अद्ययावत असावी. 1. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नावाचा फलक, हुद्दा, शैक्षणिक पात्रतेसह. 2. वर्गवार, तुकड्यांवार पटसंख्या, मुले, मुली व एकूण. 3. शाळेतील गाववार मुलांची संख्या. 4. माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल. 5. पटसंख्येचा आलेख. 6. सर्वसामान्य शाळा. 8. 7. वर्गवार वार्षिक नियोजन पत्रके. 8. अभ्यासक्रमाचे अंदाजपत्रक. 9. शालेय प्रतवारी. 10. शालेय विविध उपक्रमांचे नियोजन. 11. लेखनिकांच्या कामाचे वाटप पत्रक. 12. चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे कामाचे वाटप पत्रक. 13. घंटेचे वेळापत्रक. 14. लॉगबुक. 15. परिसराचा नकाशा. 16. सफाईचे नियोजनपूर्वक पत्रक. मुख्याध्यापकांच्या कार्यालयामध्ये इतर अनावश्यक साहित्य असू नये. याशिवाय तपासणी अधिकाऱ्यांना पुढील कागदपत्रे दाखवावी लागतात. 1. शाळांच्या पाठांचे टाचणवह्यांच्या वह्या तयार करून ठेवाव्यात. 2. शिक्षक हजेरी पत्रक. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह्या त्यावर असाव्यात. 3. तपासणीच्या दिवसांचे वेळापत्रक. 4. प्रती तयार करून ठेवावे. 4. अभ्यासक्रमाचे अंदाजपत्रक, वार्षिक नियोजने आणि उद्दिष्टे. तपासणीबद्दल अन्य सूचना. 1. सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश केलेला असावा. शिपायांचा गणवेश असावा. शिपायांकडे कपडे भडक नसावेत. 2. शालेय तपासणी वस्तुनिष्ठ होण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी अधिकारी यांना मदत करावी. 3. आत्मविश्वास ढळू देऊ नये. 4. तपासणी अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी. 5. सुरुवातीला शालेय परिसर दाखवावा व नंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची ओळख करून द्यावी. 6. तपासणी अधिकारी यांच्याशी वाद घालणे टाळावे. 7. माहिती नसलेली माहिती देऊ नये. आत्मप्रौढी टाळावे. 8. पाहुण्याचे स्वागत व पाहुणचार यथायोग्य करण्यात कसूर करू नये. 9. शाळेची वैशिष्ट्ये असल्यास ती त्यांना दाखवावी. 10. शालेय समितीच्या सभासदांना आमंत्रित करावे. 11. शिक्षक सभेची तयारी एका स्वतंत्र खोलीत करावी. 12. सभा संपता शिक्षणाधिकारी व त्यांचे सहकारी यांचे आभार मानावेत. धन्यवाद.